श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दक्षिण प्रदेशात मणिचूल नावाचा पर्वत प्रदेश होता. येथे मणिपुरी नानक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता आणि त्याचा भाऊ मणी पराक्रमी होता. त्यांना देवराज इंद्र ही घाबरत असे. आपल्या शौर्याचा त्यांना गर्व झाला होता. एकदा शिकारीसाठी जंगलात जात असताना सप्त ऋषींचे आश्रम दृष्टीस पडल्यास त्यांनी हे आश्रम उद्ध्वस्त केले. त्यांच्या सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले. तेथे लूट केली, आश्रम जळून दिले. तेव्हा नारदांच्या म्हणण्यानुसार उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पंडित एकत्र येऊन ऋषीमुनी आपले घराणे घेऊन इंद्राकडे गेले व इंद्राने असमर्थता दाखवली व विष्णूकडे जाण्यास सांगितले. विष्णूकडे गेल्यावर त्यांनी शंकरच आपली मदत करू शकतील असे सांगितले, कारण मणी व मल्ली यांना ब्रह्मदेवाने वरदान दिले होते. नंतर ऋषीगण विष्णूसहित कैलासाकडे व आपली पीडा शंकरांना कथन केली. हे ऐकून शंकर क्रोधित झाले व त्यांनी चैत्र पौर्णिमेस मार्तंड भैरव अवतार धारण केला. मार्तंड भैरव व मल्ल यांच्यात सैन्य लढाई सुरू झाली. त्यांचे मोठमोठ्यातले दैत्य परास्त होत असलेले बघून क्रोधित झालेला मल्लासूर स्वतः युद्धास निघाला. पण मणीने आपल्या भावास रोखले व त्याची आज्ञा घेऊन तो योद्धास निघाला. मार्तंड भैरव देखील रणात उतरले. दोघांमध्ये भीषण युद्धास सुरुवात झाली. शेवटी मार्तंड भैरवांनी आपला त्रिशूळ सोडला. तो मणीच्या छातीवर आदळला व तो कोसळला. मार्तंड भैरव आणि त्याच्या शिरावर आपला पाय ठेवला तेव्हा त्याची सद विवेक बुद्धी जागृत झाली व त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली. त्यावर मार्तंड संतुष्ट झाले आणि त्यांनी मणीस वर मागण्यास सांगितले. मणीने मार्तंड भैरवाचा पाय सदैव मस्तकी असावा असा वर मागितला. मार्तंड भैरवाने तथास्तु म्हटले. त्याने आपला प्राण सोडला. ही वार्ता कळाल्यावर मल्ल युद्धास निघाला. त्यावरही शेवटी मार्तंड भैरवांनी त्रिशूळ सोडला. मल्लसुराने अनेक अस्त्रांनी त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्रिशूळ छातीवर आदळला व मल्लासूर कोसळला. मार्तंड भैरवांनी आपला पाय त्यावर ठेवला. त्या स्पर्शाने पावन झालेल्या मल्लासूर मार्तंड भैरवांची स्तुती करू लागले व तुझे नाव माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी काय असावे असे मागणे त्याने मागितले. मार्तंडांनी त्याला वर दिला. याने सर्वत्र आनंद झाला व देवगणांनी पुष्पवृष्टी केली. लोक भयमुक्त जीवन जगू लागले. मार्तंड भैरव आणि म्हाळसा. नेवासे गावी एक लिंगायत वाणी राहत होता. त्याचे नाव तिमशेट. तो अत्यंत धनाढ्य श्रीमंत होता. त्याच्या दारी जणू गजांत लक्ष्मी निवास करत होती. पण शेठजी फार दुःखी होते, कारण त्यांना मुलबाळ नव्हते. लहानसे बाळ एखाद्या झोपडीत रांगते फिरते तरी झोपडीला वेगळीच शोभा येते आणि ऐश्वर्यपूर्ण राजवाड्यात एखादे बाळ नसेल तर त्यापेक्षा वनवास बरा. तिमशेट मनात कुढत असे. तिमशेट वाणी शिवाचा परम भक्त होता. रोज रात्री देवघरात बसून तन्मयतेने शिवाची आराधना करीत असे. भक्ताच्या भावनेला भगवान धावून जातातच हा नेहमीचा अनुभव. एके रात्री तिमशेट वाणी शिवाच्या चिंतनात मग्न असताना त्याच्यासमोर एकदम प्रकाश पसरला.
शेठजीने डोळे उघडले. पाहतो तर काय, वाण्याने भगवतीला नमस्कार केला. देवी म्हणाली, भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहेत. तुला हवे ते माग. वाणी म्हणाला, मला अपत्य हवे. देवी म्हणाली, डोळे झाकून घे. शेठजीने डोळे झाकून घेतले. स्वतः आदिशक्तीने लहान बालिकेचे रूप घेतले आणि ती रडू लागली. तिमशेटाने डोळे उघडले. पाहतो तर काय, समोर एक सुंदर बालिका होती. चटकन तिमशेटने तिला उचलले. परमेश्वराने हा कन्यारूपी प्रसाद दिला असे मानून तो तिचे पालन करू लागला. त्याने तिचे नाव म्हाळसा असेच ठेवले. म्हाळसा लहानाची मोठी झाली. तिमशेटला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. आपल्या वडिलांची ही चिंता बघून ती म्हणाली, बाबा, ज्या महादेवांची तुम्ही रात्रंदिवस उपासना करता आणि ज्यांचे मीही चिंतन करते, तोच भगवान शिव माझा पती आहे. प्रभू मल्हारी मार्तंड भैरव हेच माझे या अवतारातील पती आहेत. ते येतील, माझे पाणी ग्रहण करतील. तिमशेटला हे ऐकून आश्चर्य वाटले. त्याला धन्य धन्य वाटले. काही दिवस गेले. तिमशेट वाण्याच्या स्वप्नात भगवान शंकर मार्तंड भैरव रूप घेऊन आले आणि म्हणाले, तू आपली कन्या घेऊन पावी येथे सहकुटुंब सहपरिवार ये. तेथे पौष पौर्णिमेला तुझ्या कन्येशी मी विवाह करीन. वाण्याला मोठा आनंद वाटला. त्याने मोठी तयारी केली. सर्व परिवारासह म्हाळसेला घेऊन तो पावी या गावी आला. मार्तंड भैरवही देवगणांसह आले. तेथे मार्तंड भैरव आणि म्हाळसा यांचा विवाह पौषी पौर्णिमेला झाला. आज या ठिकाणी 2 शिवलिंग एकत्र दिसतात. तेथे शिवशक्ती एकत्र आली. पौष पौर्णिमेस पावी येथे मोठा उत्सव साजरा होतो. खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे. त्यातील काही सौम्य नवस असे मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे, पाण्याच्या कावडी घेणे, उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणणे यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे, तळी भरणे, उचलणे, दही भाताची पूजा देवांस बांधणे, पुरण वरण व रोगड्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या मुरळी यांना भोजन घालणे, कान टोचणे, जावळ, शेंडी इत्यादी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे. श्री खंडोबाची 5 प्रतीके आहेत. 1. लिंग हे स्वयंभू अचल अगर घडीव असते. 2. तांदळा ही एक प्रकारची चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. 3. मुखवटे हे कापडी किंवा पलटी असतात. 4. मूर्ती या उभ्या बैठ्या घोड्यावर तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. 5. टाक घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्रावर बनवलेल्या प्रतिमा. खंडोबा रायांचे संबंधित दिनविशेष रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे.
चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानुबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा ऋषांच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबा भक्ताची श्रद्धा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.